सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले फ्रेझल वर्ब्स हे सर्वांनी पाहायचे आहे आणि शेअर देखील करायचे आहे. चला तर मग आपल्या पुढील फ्रेझल वर्ब्सला सुरुवात करूया. बिअर डाऊन ऑन, एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे धोक्याच्या मार्गाने जाणे. टू मूव्ह इन अ थ्रेटनिंग वे टुवर्ड्स समवन ऑर समथिंग. फॉर एक्झाम्पल, आय लुक्ड अप टू सी द कार बिअरिंग डाऊन ऑन मी. कार माझ्या दिशेने येत आहे का नाही हे पाहण्यासाठी मी वर पाहिले. नेक्स्ट फ्रेझल वर्ब बिअर ऑन, एखाद्या गोष्टीशी संबंधित असणे. टू रिलेट टू समथिंग. फॉर एक्झाम्पल, देर आर मॅटर्स दॅट बिअर ऑन द वेलफेअर ऑफ द कम्युनिटी. समाजाच्या कल्याणाशी संबंधित असलेल्या या बाबी आहेत. नेक्स्ट फ्रेझल वर्ब बिअर आउट, एखाद्या गोष्टीच्या सत्याचे समर्थन करण्यासाठी. टू सपोर्ट द ट्रूथ ऑफ समथिंग. फॉर एक्झाम्पल, इफ यू टेल देम व्हॉट हॅपनड आय विल बिअर यू आउट ऑन इट. तुम्ही त्यांना काय झाले हे सांगितले तर मी तुमच्या सत्याचे समर्थन करेल. नेक्स्ट फ्रेझल वर्ब बिअर अप, अत्यंत दुःखद किंवा कठीण परिस्थितीला धैर्याने आणि दृढ निश्चयाने सामोरे जाणे. टू डील विथ अ व्हेरी सॅड ऑर डिफिकल्ट सिच्युएशन इन अ ब्रेव अँड डिटर्मिन्ड वे. फॉर एक्झाम्पल, हाऊ हॅज शी बीन सिन्स द फ्युनरल. ओ शी इज बिअरिंग अप. अंत्यसंस्कार झाल्यापासून ती कशी आहे. अरे ती धैर्याने व दृढ निश्चयाने सामोरे जात आहे. नेक्स्ट फ्रेझल वर्ब बिअर विथ, धीर धरणे किंवा संयम बाळगणे. बी पेशंट. फॉर एक्झाम्पल, प्लीज बिअर विथ मी अंटिल आय फिनिश डाउनलोडिंग दिस फाईल. मी ही फाईल डाउनलोड पूर्ण करेपर्यंत माझ्याबरोबर धीर धरा. नेक्स्ट फ्रेझल वर्ब ब्लो अवे, एखाद्या व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारणे. टू किल अ पर्सन बाय शूटिंग देम. फॉर एक्झाम्पल, इफ एनीवन कॉमिट्स रेप ही शुड बी ब्लो अवे. जर कोणी बलात्कार केला तर त्याला गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. नेक्स्ट फ्रेझल वर्ब ब्लो अवे, खूप प्रभावित करणे. इम्प्रेस ग्रेटली. फॉर एक्झाम्पल, ही ब्लू अवे हिज वाईफ बाय सिंगिंग अ सॉन्ग टू विन हिज हार्ट. त्याने आपल्या पत्नीचे मन जिंकण्यासाठी गाणे गाऊन प्रभावित केले. नेक्स्ट फ्रेझल वर्ब ब्लो डाऊन, वाऱ्यामुळे काहीतरी पडणे. वेन द विंड फोर्सेस समथिंग टू फॉल. फॉर एक्झाम्पल, अ गेल फोर्स विंड हॅड ब्लोन द फेन्स डाऊन. वादळी वाऱ्याने कुंपण खाली पडले होते. नेक्स्ट फ्रेझल वर्ब ब्लो इन, अचानक किंवा अनपेक्षितपणे येणे. अराईव्ह समटाईम्स सडनली ऑर अनएक्सपेक्टेडली. फॉर एक्झाम्पल, अ स्टॉर्म ब्लू इन अराउंड 4 AM. पहाटे 4च्या सुमारास वादळ आले. नेक्स्ट फ्रेझल वर्ब ब्लो ऑफ, दुर्लक्ष करणे. इग्नोर, नॉट डू समथिंग. फॉर एक्झाम्पल, यू ब्लो ऑफ हिज कॉमेंट्स, ही इज ओनली जोकिंग. तू त्याच्या कॉमेंट्सला दुर्लक्ष कर, तो जोक करत आहे. नेक्स्ट फ्रेझल वर्ब ब्लो आउट, मेणबत्त्या विझवणे. एक्सटिंग्विश कॅन्डल्स और मॅचेस. फॉर एक्झाम्पल, समबडी ओपनड द डोअर अँड द कॅन्डल्स ब्लू आउट. कोणीतरी दार उघडले आणि मेणबत्ती विझली. पुढची फ्रेझल वर्ब घेण्यापूर्वी मी सर्वांना सांगू इच्छितो, अशा अनेक फ्रेझल वर्ब आहेत की त्याचे अनेक अर्थ निघत असतात. म्हणजे एकाच फ्रेझल वर्बचे अनेक अर्थ निघत असतात आणि ते सर्वांना व्यवस्थितपणे समजावे म्हणून त्याचे मराठी आणि इंग्रजी अर्थासही सर्वांना समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट फ्रेझल वर्ब ब्लो आउट, एखाद्याला सहज पराभूत करणे. टू डिफीट समबडी इझिली. फॉर एक्झाम्पल, ही ब्लू आउट हिम इन रेसलिंग. त्याने त्याला कुस्तीत सहज पराभूत केले. नेक्स्ट फ्रेझल वर्ब ब्लो अप, या फ्रेझल वर्बचे देखील अनेक अर्थ निघतात आणि ते आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत. ब्लो अप म्हणजे विस्फोट करणे. टू एक्सप्लोड. फॉर एक्झाम्पल, अ पोलीस ऑफिसर वॉज किल्ड वेन हिज कार ब्लू अप. एका पोलीस अधिकाऱ्याच्या कारचा स्फोट होऊन त्याचा मृत्यू झाला. ब्लो अपचा दुसरा अर्थ होतो एखाद्यावर रागवणे. टू गेट अँग्री विथ समबडी.
फॉर एक्झाम्पल, आय एम सॉरी आय ब्लू अप ॲट यू. मला माफ करा, मी तुमच्यावर रागवलो. ब्लो अपचा तिसरा अर्थ होतो अचानक आणि जबरदस्तीने किंवा जोरात सुरू करणे. टू स्टार्ट सडनली अँड विथ फोर्स. फॉर एक्झाम्पल, अ स्टॉर्म वॉज ब्लोईंग अप. अचानक आणि जोरात वादळ सुरू झाले.